नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालय आडगाव येथे मुद्देमाल हस्तांतरण, पोलीस पाल्य गुणगौरव सोहळा तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार, तक्रारदार, पोलीस पाल्य, कुटुंबीय व पत्रकार उपस्थित होते। कार्यक्रमात जिल्ह्यातील 40 पोलीस ठाण्यात दाखल मालाविरुद्ध गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेला सुमारे 2,54,00,000 रुपयांचा मुद्देमाल, सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी चारचाकी वाहने, मंदिर चोरीतील आभूषणे आदी न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित तक्रारदारांना हस्तांतरित करण्यात आला। तसेच सायबर गुन्ह्यांमधील ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात जिल्ह्यातील तक्रारदारांना सुमारे 85 लाख रुपये प्रतिकात्मक स्वरूपात परत करण्यात आले। याशिवाय गहाळ झालेले 230 मोबाईल फोन सायबर पोलिसांनी शोधून संबंधित नागरिकांना सुपूर्द केले। या प्रसंगी इयत्ता 10वी, 12वी व उच्च शिक्षणात 75% अधिक गुण मिळविलेल्या तसेच क्रीडा, कला व अन्य क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या एकूण 34 पोलीस पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। याशिवाय मालाविरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्ह्यांचा कसोशीने तपास करून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनाही प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी नागरिकांना गुन्हे प्रतिबंधासाठी आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन केले। चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदारांमध्ये समाधानाचे वातावरण होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक इंद्र मगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी केले। उपस्थित नागरिक व तक्रारदारांनी पोलीस दलाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले। स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक। आजच्या मुद्देमाल हस्तांतरण व पोलीस पाल्य गुणगौरव कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित नाशिक परिक्षेत्राचे सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे सर, व्यासपीठावर उपस्थित ॲडिशनल एसपी नाशिक आदित्य मिरखेलकर, ॲडिशनल एसपी मालेगाव तेगबीर सिंह संधू, माझ्या समोर उपस्थित सर्व एसडीपीओ, सर्व प्रभारी अधिकारी ज्यांचा मुद्देमाल आज हस्तांतरित करायचा आहे, असे सर्व नागरिक, ज्या पाल्यांचा गुणगौरव करायचा आहे असे सर्व पाल्य व त्यांचे पालक। खरं तर आज घरफोडी होणं हाच खरं तर दुःखदायक प्रकार आहे। कुणीही आयुष्यात कधी विसरत नाही की आपल्या घरातली चोरी झाली किंवा आपली घरफोडी झाली आणि गेलेला मुद्देमाल आपल्याला जसाच्या तसा परत मिळावा अशी अपेक्षा ही निश्चितपणे असते आणि पोलिसांकडून सर्वात जास्त आशा असते की त्यांनी आपला मुद्देमाल हस्तांतरित किंवा जप्त केला पाहिजे आणि आपल्याला हस्तांतरित झाला पाहिजे। पोलिसांची प्रतिमा हा याच्याशी संबंधित असते की ज्या कामासाठी पोलीस आहे त्या कामामधलं सर्वोच्च काम हे गेलेला मुद्देमाल, मालमत्तेचं रक्षण करणं, शरीराचं रक्षण करणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे आणि याच्यामधलाच एक भाग म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम हा खरोखरच प्रत्येक मालाची किंमत किती आहे यापेक्षा त्या मालाबरोबर, मुद्देमालाबरोबर घरच्यांच्या भावना काय आहेत हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो आणि प्रत्येकाला आपल्या घरातील मौल्यवान वस्तूबद्दल एक सुखद आठवण असते, काही भावना गुंतलेल्या असतात आणि असा मुद्देमाल जर त्यांना तसाच परत मिळाला तर खरोखरच त्याच्यासाठी ही अविस्मरणीय गोष्ट असते।